आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। गेल्या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरी सर्वाधिक 112 मिलीमीटर तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं। स्थानिकांनी पाटीही लावलेली। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 10 जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल झाला नसता। जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे। इंद्रायणी पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं वाद झाला। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली। एकाच वेळी पर्यटकांची गर्दी झाल्यानं हा पूल कोसळला। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरलेले नाही। 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, पण मुळात हा प्रसंग काय येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? लोकांनीही उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। राज ठाकरेंचं ट्विट। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे। बोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून नवीन सुधारित पत्रात भारत माता असा उल्लेख टाळला। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका। जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध। आजपासून प्रक्रिया सुरू। जातीनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार। पहिल्या टप्प्यात घर यादीकरण आणि घरांची गणना। दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना करणार।